नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या नवीन भागात सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आलो आहे बोरवलीला एका ठिकाणी मी जाणार आहोत जिथे सर्व प्रकारची लोक त्या स्थानाला भेट देतात. सगळ्या धर्माची लोक. असे स्थान म्हणजे बोरवलीतील पॅगोडा हे आहे बोरा इथे. आणि माझ्याबरोबर ते आहे राजेंद्र कांबळे. बघा इथे आम्ही बसस्टॉपला उभे आहोत वेस्ट साईडला आणि इथून आपल्याला 294 नंबरची बस मिळते. ते पाहू शकता बोर्ड लिहिला इथे. तर इथून आम्ही बस पकडून जाणार आहोत डायरेक्ट बोराईला. तर त्याला दाखवतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये. आपण बोराई खाडी इथे कसं जाणार आहोत, तसेच पॅगोडा इथे कसं जाणार आहोत ते माझ्याबरोबर या व्हिडिओमध्ये राहा. मित्रांनो, आता मी इथे बोराईला उतरलो बसने आणि पाठीमागे पाहू शकता इकडे एंट्री आहे आणि आपल्याला या साईडला तिकीट काढायला लागतं. ते तिकीट काउंटर आहे. तिकीट काढलं आम्ही. तर तिकिटाचा दर आहे, तिकीट आहे 100 रुपये रिटर्न आहे तिकिटाचे. तर आता मी जातो आणि इकडे लागले बोट या साईडला. बघा गोराई जेटी मी पहिल्यांदाच येतो इकडे या साईडला बघायला. चला आता जाऊया बसायला आतमध्ये आपण. आणि तो अपघात झाल्यापासून बघा प्रत्येक खुर्चीवरती असं लाईफ जॅकेट ठेवलं जातं. मागे झालं होतं दुर्घटना गेटवे ऑफ इंडिया इथे. त्याच्यानंतर असं लाईफ जॅकेट प्रत्येकाला द्यायला सुरुवात केली. असं दिलंच पाहिजे, कारण कधी कुठली अपघात होऊ शकतो सांगू शकत नाही आपण. बघा आमचे मित्र तिथे बसलेत. लाईफ जॅकेट सगळ्यांना दिले आहे. आपल्याला आता हे आम्ही जेटीवरून आता लॉन्च पकडले. लॉन्च आहे आणि आता आम्ही जाणार आहोत त्या लॉन्चने या दिशेला जिथे पॅगोडा आहे. बघा पॅगोडा आपल्याला दिसतोय. बोराई खाडीचे शांत किनाऱ्यावर उभा असलेला ग्लोबल विपश्यना पॅगोडा म्हणजे मुंबईच्या वैभवात भर घालणारा एक अद्वितीय चमत्कार. चला आता बोट चालली आमची पॅगोडाच्या दिशेने. हा पॅगोडा फक्त स्थापत्य शैलीचा आविष्कार नसून मानवी एकतेचा आणि शांतीचा संदेश देणारा जागतिक प्रतीक आहे. 2000 वर्षामध्ये प्रथमच बांधण्यात आलेल्या या पॅगोड्याचा उद्देश केवळ गौतम बुद्धांच्या स्मृतींना जपणं आणि विपश्यना ध्यानाची ओळख जगाला करून देणं हाच आहे. या वास्तूचं वैशिष्ट्य म्हणजे इथला प्रचंड डोम, जो पूर्णपणे खांबाशिवाय उभारण्यात आलेला आहे. या पॅगोडाचा डोम म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना आहे. डोमच्या मध्यभागी 8000 किलो वजनाचा दगड ठेवण्यात आला आहे, जो जमिनीपासून तब्बल 90 फूट उंचीवर आहे. विशेष म्हणजे हा डोम कुठल्याही प्रकारच्या खांबाशिवाय उभा आहे. प्रत्येक दगड दुसऱ्या दगडाशी खाचांमध्ये जोडला गेला आहे. प्राचीन भारतीय स्थापत्यकलेच्या या तंत्राचा वापर करून बांधण्यात आलेला हा डोम म्हणजे मानवी कौशल्याचं आणि कल्पकतेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. बोराई खाडीचा जेटी आहे इथे. आणि आता आपला समोर पॅगोडा दिसतोय. तर आता जाऊया आपण आणि आतमध्ये कशा पद्धतीने पॅगोडा वगैरे बनवला आहे तो आपण बघूया. हे बघा आजूबाजूचं वातावरण संपूर्ण या साईडला गेला तर तुम्ही SL वर्ल्डला जायला भेटेल.
आणि इकडे आपण ते आपण पॅगोडा दिशेने जातो. इकडे सर्व तिथं आपल्याला तिकीट चेक करतात. प्राचीनकडे तिकीट दिलं आम्ही आणि खूप सुंदर असं इथं नैसर्गिक वातावरण आहे. एकदम शांत वातावरण आहे इकडे. इथे गाव पण असते. हां, हे मनोरी गाव वगैरे आहेत ना त्या साईडला. ते गाड्यावर घेऊन जातात बघ. सोलर पॅनलची इकडे सोलर पॅनल आहे विजेसाठी. सुंदर सोय केलं इकडे, नवीन टेक्निक. तर चला जाऊया आपण आता पॅगोडाच्या दिशेने. आपण आतमध्ये प्रवेश करतोय. हा एंट्री गेट आहे. या पॅगोडाचा हा पूर्ण असा परिसर आहे. इकडे पॅगोडासाठी ही इमारत उभी केली होती पॅगोडाची. विश्व विपश्यना पॅगोडा. बोरवलीवरनं जर आला तर तुम्हाला बोटीने वगैरे लागतं. आणि जर तुम्ही भाईंदर मार्गे आलात तर तुम्हाला इथून रिक्षा मिळतात. त्या रिक्षा पकडून तुम्ही इथे येऊ शकता. बघा इथं पूर्ण चेकिंग चालते. जाऊया आपण आतमध्ये. चला तर आपण जाऊया. इथं आपलं बॅग वगैरे चेकिंग झालं इथे. आणि बघू शकता तुम्ही परिसर. आणि आता आपण जाऊया आतमध्ये. बघा सुंदरशी कलाकृती दिसते आपल्याला. इथे बघू शकता काही लिहिलं इथे. मंगल हो पुन्हा पथारी हो, बी हॅपी विजिट अगेन. ग्लोबल पॅगोडाच्या परिसरात पाऊल ठेवल्यावर पहिल्यांदा दिसते ती बुद्धांची भव्य मूर्ती, जी 21.5 फूट उंच असून ती एकाच मोठ्या मार्बलपासून तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय बोधिवृक्ष, अशोक स्तंभ, धम्मचक्र आणि नगारा घेऊन उभे असलेले धम्मसेवकांचे पुतळे पाहून आपण क्षणभर भारावून जातो. या प्रतीकांमधून गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणीचं सार आपल्याला समजतं. तर इथे पाहू शकता, इथे धम्मपतन विपश्यना केंद्र, विपश्यना विशोधन विन्यास, बुद्धमूर्ती, उपायगृह आणि शौचालय वगैरे या साईडला आपल्याला पाहायला मिळते. तर चला आता आपण पहिल्यांदा जातोय घंटा मिनार आहे. तर आता आपण वाजून बघूया. तर हे आहे बेल मिनार आणि ही बेल वाजवली जाते आणि त्याच्यामधून एक वेगळीच ध्वनी आपल्याला इथं ऐकू येतो. चला तर आपण जाऊया पुढे, बघूया पुढे आपल्याला काय पाहायला मिळते. ते आपल्याला डाव्या साईडला तिथे बेल आहे ती वाजवू शकतो तुम्ही. आणि उजव्या साईड येतात घंटा अटारी. आणि ते बसण्यासाठी खूप सुंदर अशी ही व्यवस्था केलेली आहे. इकडे आंब्यांची वगैरे झाडं आहेत. चला मित्रांनो, आता जरा फ्रेश वगैरे झालं आणि आता आपण पुढे आपल्याला काय पाहायला मिळतं ते आपण बघूया. पाहू शकता तुम्ही इथे जलपान म्हणजे फूड प्लाझा आहे, ते उपाहारगृह आणि इकडे बसण्यासाठी अशी व्यवस्था केली आहे. पाहू शकता महामानव बुद्ध यांची किती मोठी पहिला मूर्ती पाहायला मिळते.
इथून पुढे आपल्याला परवानगी नाही आहे या साईडला. आणि इथे पाहू शकता गौतम बुद्धांची जी मुद्रा आहे त्या मुद्रेमध्ये ते सगळं असं हे कोरलेलं दिसतं आपल्याला. आपण आजूबाजूला बघितलं सगळं हा परिसर आणि आता आपण जातोय पॅगोडाच्या दिशेने. चला जाऊया, बघूया आतमध्ये. खूप सुंदर अशी रचना केली आहे प्रत्येक वास्तूची. बघा समोर गेट. इथे हे अशी होमिया देवी म्हणून 2 शिल्प आपल्याला दिसतात. इकडे 2 आहे आणि ह्या साईडला सुद्धा 2 आहेत. आणि हे बघा गजराज. दोन्ही साईडला हाती आहेत. आणि हे आहे म्यानमार द्वार. खूप सुंदर असं हे द्वार दिसतं आपल्याला. हा मुख्य पागोडा, त्याच्यानंतर उत्तर पागोडा, त्याच्यानंतर महाबोधी वृक्ष, रंगभूमी, अशोक स्तंभ, दक्षिण पागोडा आणि वॉशरूम्स वगैरे इकडे सगळी सोय आहे. आणि खूप मोठा असा परिसर आपल्याला दिसतो आहे. आपल्याला तिकडचा परिसर सगळा दिसतोय. हे जे पॅगोडा आहे ते एका बेटावरती वसवले गेलेलं आहे. आणि हा सगळा तिकडचा परिसर दिसतोय आपल्याला त्या साईडने. तर चला आता आपण जाऊया पुढे. ते पाहू शकता तुम्ही प्रत्येक खिच्यावरती अशा पाट्या मिळतात आपल्याला वाचायला, हिंदी, मराठी आणि इंग्लिशमध्ये. आणि खूप सुंदर असा मेसेज दिला आहे त्याच्यामध्ये. हे द्वार लिहिले तसे गेट नंबर 6. हे पाहू शकता पॅगोडाचीच एक प्रतिकृती इकडे पण सुद्धा आहे. आणि इकडे सगळे असे नागरिक येतात, बसतात थोडा वेळ. पॅगोडाच्या बांधकामासाठी राजस्थानमधून आणलेल्या बलुतेदार दगडांचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक दगड 600 ते 700 किलो वजनाचा असून त्यांना घडवण्याचं किंवा हलवण्याचं काम करताना एक एक पाऊल अत्यंत काळजीपूर्वक टाकावं लागलं होतं. इकडे बघूया काय आहे. इथं आपल्याला धम्मचक्र बगीचा पाहायला मिळतो. व्हील ऑफ धम्मा गार्डन. तर चला आता पण जाऊया आतमध्ये. हे बघा व्हील ऑफ धम्मा रोटेट. हे बघा इथे आकाश देवता देहदात संबुद्ध की ललित प्रणाम, देवलोक के देवगण करते सतत प्रमाण. हे असे आपल्याला शिल्प दिसतात इकडे. आता आपण 7 द्वाराने आतमध्ये जातोय आम्ही. पॅगोडाच्या आत प्रवेश केला की तिथल्या ध्यान कक्षाचं भव्य रूप आपल्याला चकित करतं. एका वेळी 8000 लोकांना ध्यानासाठी बसता येईल अशा रीतीने या कक्षाची रचना करण्यात आली आहे. पॅगोडाचा डोम 99.6 मीटर उंच असून त्याचं गडद सोन्याच्या रंगातील अस्तर सूर्यप्रकाशात चमकताना पाहणं हा एक विलक्षण अनुभव आहे. राजेंद्र कांबळे माहिती देतात. माहिती सांगा कशा प्रकारे यांनी रचना केली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेंद्र रामचंद्र कांबळे.
सत्यनारायण गुरुजी गोयंका गुरुजीबद्दल सांगायचं म्हणजे बर्मामध्ये होते ते आणि बर्माचे टॉप लेवलचे बिझनेसमॅन होते आणि त्यांच्या थोडंसं डोक्याला म्हणजे प्रॉब्लेम झाला होता की पूर्ण अर्धं डोकं त्यांचं दुखायचं. संपूर्ण विश्वामध्ये त्यांनी मेडिकल ट्रीटमेंट केली आणि ट्रीटमेंट केल्याच्या नंतर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा आधार जास्त बलावलेला आहे आणि तुम्हाला इंजेक्शन वगैरे घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर त्यांची इंजेक्शन वगैरे सुरू झाली. इंजेक्शन वगैरे सुरू झाली वगैरे त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही इंजेक्शन घेता घेता मग तुमचं बरं वाईट होऊ शकतं असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं. नंतर त्यांचे मित्र डॉक्टर होते त्यांनी सांगितलं आता इंजेक्शन घेऊन घेऊन तुम्हाला भरपूर म्हणजे वर्ष झाली, आता तुम्ही सयाजी उबाकीन यांच्याकडे जा आणि तिथं विपश्यना कोर्स आहे तो कोर्स करा, 6 दिवसाचा कोर्स करा. बहुतेक त्याच्याने तुमचं म्हणजे जे डोकंदुखी आहे ते बरं होईल. तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी ते 10 दिवसाचा कोर्स केला सयाजी उबाकीन यांच्याजवळ आणि त्यांचं माठ 70-80% त्यांना ते बरं वाटलं. आणि बरं वाटल्याच्या नंतर त्यांनी तो कोर्स चालू ठेवला म्हणजे हळूहळू 10 दिवसाचा, 20 दिवसाचा, 30 दिवसाचा, 20 दिवसाचा, 7 दिवसाचा असा कोर्स सुरू केला. त्यांचं जे डोकं दुखायचं होतं अरथसीची म्हणतात संपूर्ण त्यांचं ते बरं झालं पूर्ण. नंतर मग त्यांनी असा विचार केला की विपश्यनामध्ये एवढी ताकद आहे तर आपण पूर्ण लोकांच्या कल्याणासाठी विपश्यना आपण चालू करू. त्याच्यानंतर ते 1975ला भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्याच्या नंतर नाशिकमध्ये विपश्यना पहिलं 1975ला सेंटर उभं केलं. तिथं मला वाटतं 800 लोक बसतील एवढं मोठं सेंटर ते पहिलं उभं राहिलं. आणि तिथून जे लोकांना त्यांनी सेवा द्यायची सुरुवात केली विपश्यनाची ते आजपर्यंत पूर्ण विश्वामध्ये मला वाटतं 200-300 सेंटर आपण आज भारतामध्येच चालू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काम आता पुढे चाललं आहे. धन्यवाद. ती आमचे मित्र राजेंद्र कांबळे यांनी आपल्याला अशी माहिती दिलेली आहे आणि योग्यपूर्ण माहिती दिली आहे कारण त्यांचा अभ्यासही आहे. भरपूर प्रकारची पुस्तकं ते वाचतात तर त्यांनी आपल्याला थोडंसं माहिती दिली आहे. बघा अशोकस्तंभ. या पॅगोडाच्या निर्माणामागे एक विशेष कथा आहे. विपश्यना ध्यान परंपरा जी भारतात 2500 वर्षापूर्व सुरू झाली ती अनेक शतके हरवली होती. परंतु म्यानमारमधील सयागी युबाखीन यांच्या प्रयत्नांमुळे ही परंपरा पुन्हा भारतात परतली. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्लोबल पॅगोडा बांधण्यात आला आहे. पॅगोडाची रचना म्यानमारमधील श्वेडागॉन पॅगोडावर आधारित आहे, परंतु भारतीय स्थापत्य शैलीचा वापर करून ही रचना अधिक भव्य करण्यात आली आहे. पाहू शकता तुम्ही गुरुजी निवास आहे. जे गुरुजी वगैरे असतात त्यांचा निवास आहे ते. हा इथे दक्षिण शून्यागार पॅगोडा नवीन बनवलेला आहे इथे. चित्र प्रदर्शनी वगैरे आहेत तर आता आपण जाऊया आतमध्ये. हे बघा हा तो कक्ष आहे लायब्ररी. फोटो गॅलरी आहे. आपण जाऊया आतमध्ये. आणि हे प्रत्येक ठिकाणचे ते पॅगोडे आपल्याला विपश्यना केंद्र आहेत ते प्रत्येक ठिकाणचे. हे ठाण्याचं आहे उल्हासनगर, हे आहे त्रिपुरा, हे आहे लातूरचं, हे आहे थायलंड.
इकडे हे पेंटिंग्स गेले ते बघा, आतमध्ये जाऊ बघूया पेंटिंग्स. तर मित्रांनो, आम्ही आता पेंटिंग गॅलरीमधून आतमधून पाहून आलो. आतमध्ये बुद्धांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सगळे चित्र आहेत तिच्यामध्ये आणि खूप सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे. म्हणजे खरोखर वाटतं की आपल्याला गौतम बुद्धांचा चेहरा असं असेल किंवा राहुल यांचा चेहरा जसा असेल किंवा जे काही घटना घडल्या त्या सगळ्या दाखवल्या आहेत. एकदम रिअल वाटतात आपल्याला त्या घटना. आणि इथे पाहू शकता मागे माझ्या पूर्ण अशा प्रकारची गॅलरी आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. तुम्हाला मी दाखवतो. अशा प्रकारचे खरेखुरे वाटणारे फोटो आहेत त्याच्यामध्ये. आतमध्ये आपल्याला अलाउड नाही, त्याच्यामुळे आपण आतमध्ये रेकॉर्ड करू शकत नाही. इथे सुद्धा आपल्याला विपश्यना करण्यासाठी आतमध्ये बसवतात. आता आतमध्ये बसलेले आहेत साधक. हा उत्तर पॅगोडा आहे. दक्षिण पॅगोडाचं काम चालू आहे. उत्तर पॅगोडा जे तुम्ही विपश्यनासाठी बसू शकता. 20 मिनटं ना, 20-10 मिनटं काय असेल ते मध्ये विपश्यनासाठी बसू शकता. हा उत्तर पॅगोडा. ते विपश्यना तुम्ही बसू शकता इथे. इकडे महिला आहेत त्या साईडला, इकडे पुरुष आहेत या साईडला. मित्रांनो, संपूर्ण आम्ही हा जो पॅगोडाचा परिसर आहे तो सगळा बघितला. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं मी दाखवलं आहे. आणि शेवटी मग आम्ही हा उत्तर पॅगोडा आहे तिथे आपल्याला विपश्यना 10 मिनटासाठी करायला देतात. तर त्याप्रमाणे आम्ही इथं आलो तर बोललो आपण विपश्यनाला बसूया. थोडं आम्हाला पण थोडंसं बरं वाटलं तिथे बसल्यावरती. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न होता की इथे संपूर्ण सगळ्या समाजाची लोकं इथे येतात, तर विपश्यनाला बसतात. इथल्या ह्या पॅगोडासाठी पॅगोडा बघण्यासाठी येतात. तर इथे कुणालाही म्हणजे असं निर्बंध नाही आहेत की बाबा ह्या समाजाची लोकं इथे यावीत किंवा असं कुठल्याही प्रकारचं निर्बंध नाही आहे. तर असा हा पॅगोडा आहे आणि ह्या पॅगोडाला तुम्ही भेट देऊ शकता. नक्की भेट द्या. आणि हा माझा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.